नमस्कार मित्रांनो, आपल्या या मराठी व्याकरणाची जी आपण सिरीज घेतलेली आहे विनामूल्य मराठी व्याकरण सिरीज, यामध्ये आपलं ठरल्याप्रमाणे आपण काय करणार आहोत. आता आपण जे 2 टॉपिक घेतलेले आहेत त्या 2 टॉपिकवरती जे आलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे आपण बघणार आहोत. आता यामध्ये जो प्रश्न आलेला आहे पहिला, तो प्रश्न PSI च्या 1993 ची जी बॅच होती ते 1993 च्या PSI ला हा प्रश्न आला होता मित्रांनो. यामध्ये यांनी काय विचारलं, अक्षर म्हणजे काय. आता अक्षर म्हणजे काय आपण डेफिनेशन पूर्ण दिलेली आहे मित्रांनो. अक्षर म्हणजे काय आहे या ठिकाणी ऑप्शन सुद्धा मित्रांनो थोडासा काय केलेला आहे, व्यवस्थित ऑप्शन नाहीये, पण तरीही काय बघायचं आहे आपल्याला. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे, हे आपण काय बघितलेलं आहे, याचा शब्दशः अर्थ बघितलेला आहे. पण अक्षर म्हणजे जे आपली डेफिनेशन आहे त्या डेफिनेशन मध्ये काय केलेलं आहे, आवाजाच्या खुणांना काय म्हटलंय आपण, आवाजाच्या पूर्ण उच्चारित खुणांना. या ठिकाणी खुणा दिलेला आहे, आवाजाच्या पूर्ण उच्चारित खुणांना काय म्हणलेलं आहे मित्रांनो, तर आवाजाच्या पूर्ण उच्चारित खुणांना अक्षर असं म्हणलेलं आहे. यांनी उत्तर देताना अक्षराच्या खुणांना, आवाजाच्या खुणांना काय म्हणलंय, अक्षर म्हणलंय. ऑप्शन नंबर 4 हे उत्तर दिलेलं आहे. तर ते उत्तर देण्यामागचं कारण मित्रांनो, आयोग काय करत असतं, त्या प्रश्नाकडे जास्तीत जास्त म्हणजे करेक्टली उत्तर कोणतं आहे, जास्तीत जास्त बरोबर कोणतं उत्तर आहे याकडे ते बघत असतात. न नष्ट होणारे म्हणजे अक्षर असं म्हणता येईल मित्रांनो. का आपल्याला कसं म्हणता येईल, अक्षराचा आपण शब्दशः अर्थ बघितला तर न नष्ट होणारे असा सुद्धा होतो, पण तो आवाजाच्या खुणा न नष्ट होणारा जो असतं ते अक्षर असतं मित्रांनो. त्यामुळे काय न नष्ट होणार आहे याचा उल्लेख त्यामध्ये होत नाही, म्हणून ते उत्तर येणार नाही. तर आपलं उत्तर काय येणार आहे, आवाजाच्या खुणा. आवाजाच्या ज्या खुणा आहेत त्या पूर्ण उच्चारित खुणांना आपण काय म्हणतो, अक्षर असं म्हणतो. आज आपण सकाळी ती डेफिनेशन बघितलेली आहे. त्याच्यानंतर जी भाषा आहे, भाषा म्हणजे नेमकं काय, भाषा म्हणजे काय हे आपण काल बघितलं होतं मित्रांनो. भाषा म्हणजे काय, आता भाषा हा संस्कृत मधील भाष धातूपासून आलेला आहे, म्हणून त्यांनी काय केलं मित्रांनो, या ठिकाणी बोलणे हा ऑप्शन दिलेला आहे. पण बोलणे म्हणजे भाषा नाही, किंवा लिहिणे म्हणजे भाषा नसते मित्रांनो. भाषा म्हणजे काय, संभाषणाची कला कुठे ऐकलंय किंवा तुम्हाला तुम्ही शिकवलंय का मित्रांनो असं काही. तर संभाषणाची कला हे असं सुद्धा काय नसतं. भाषा हे काय असतं, विचार व्यक्त करण्याचे जे साधन आहे त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, भाषा असं म्हणत असतो. प्रश्न क्रमांक 3 जो आहे त्याचं उत्तर आपलं, प्रश्न क्रमांक 2चं उत्तर मित्रांनो 2 आहे. भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत करतात मित्रांनो. आता प्रश्न क्रमांक 3 आहे, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत करतात. आता यामध्ये न समजण्यासारखी गोष्ट काहीच नाही. याच्यातले जर ऑप्शन इलिमिनेट करायला गेलं मित्रांनो, तर हे मुळाक्षरे कुठली लिपी आहे का रे, मुळाक्षरे नावाची एखादी लिपी आहे का कसलीही. मुळाक्षरे नावाचं कुठं तुम्ही लिपी ऐकली आहे का, मुळाक्षरे नावाची लिपी नसते मित्रांनो. याने प्रश्न काय विचारलेला आहे, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत करतात. आता मुळाक्षरे ही लिपी नसणार. त्यानंतर रोमन जे आहे, रोमन लिपीत आपण मराठी लिहितो का, नाही. आता देवनागरी आणि मोडी लिपी या 2 लिपींपैकी मित्रांना कन्फ्यूज असेल, पण कसं, आपण जी मोडी लिपी म्हणतो ती देवनागरीलाही मोडी लिपी म्हणायचो. पण मराठी भाषेचे आपण व्याख्या देताना, मराठी भाषेचे आपण लेखन करतो ते कोणत्या लिपीमध्ये करतो, तर देवनागरी लिपीमध्ये करतो, असं आपण त्या व्याख्यामध्येही दिलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे प्रश्न क्रमांक 3चं उत्तर सुद्धा काय आहे, मराठी भाषेचे लेखन आपण देवनागरी लिपीमध्ये करतो मित्रांनो. म्हणजे यामध्ये काय आहे की जास्तीत जास्त करेक्ट उत्तर कोणतं आहे, म्हणजे उत्तर तर ते 2 उत्तर सेम सुद्धा देऊ शकतात आपल्याला. म्हणजेच आपण जसं इथं बघितलं, अक्षर म्हणजे नष्ट न होणारे मित्रांनो, हे मी न दिलेलं नाही, बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकामध्ये सुद्धा काय होतं मित्रांनो, अक्षर या शब्दाचा न नष्ट होणारे हा शब्द होता, याचा अर्थ तसा आहे मित्रांनो, पण तो काय आहे, शब्दशः अर्थ आहे. आणि तो शब्दशः अर्थ आपल्याला या डेफिनेशन मध्ये नसतो. डेफिनेशन म्हणजे काय असते, तर ती डेफिनेशन ही डेफिनेशनच असते. फक्त अपेक्षित असं होतं की यांनी या ठिकाणी काय द्यायला पाहिजे होतं, पूर्ण उच्चारित असं द्यायला पाहिजे होतं. कारण अक्षराच्या ज्या खुणा आहेत त्या अक्षराच्या खुणांनाच आपण वर्ण सुद्धा म्हणत असतो. त्या ठिकाणी आपण अक्षराच्या खुणांना वर्ण सुद्धा म्हणत असतो. त्यामुळं
आवाजाच्या ज्या खुणा आहेत, आवाजाच्या खुणांना आपण वर्ण म्हणत असतो, पण आवाजाच्या ज्या पूर्ण उच्चारित खुणा आहेत त्या काय असतात मित्रांनो, ते अक्षर असतात ज्यामध्ये स्वर आणि व्यंजन म्हणजे स्वरयुक्त व्यंजन असतात, म्हणजे पूर्ण उच्चाराचे असतात मित्रांनो. त्यानंतरचा जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे असा आहे की व्याकरण म्हणजे काय. व्याकरण म्हणजे काय हाही मित्रांनो आजचा आपण टॉपिक बघितलेला आहे. हा प्रश्न आला होता PSI 1993ला. त्यामध्ये व्याकरण म्हणजे काय तर व्याकरणाची व्याख्या दिलेली आहे नियमांची जंत्री. मित्रांनो थोड्याफार प्रमाणात हे उत्तर जरी योग्य वाटत असेल तरीही ते त्यापेक्षा आपल्याला अगदी एकदम सरळ व्याख्येप्रमाणे जिथे उत्तर आहे त्या उत्तराला क्लिक करायचं असतं. भाषेला सरळ करणारे शास्त्र नाही रे, भाषेला सरळ करणारे नाही तर भाषा शुद्ध करणारे शास्त्र असं एक व्याख्या होती मित्रांनो त्याची. तर्खडकरांनी जी व्याख्या केली होती ती भाषा शुद्ध करणारे शास्त्र अशी व्याख्या होती, भाषेला सरळ करणारी नाही. त्यानंतर जे आपले दामले होते मित्रांनो, दामलेंची जी व्याख्या आहे ती दामलेजींची व्याख्या भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय अशी जी त्यांची व्याख्या आहे. त्यामुळे आपलं उत्तर क्रमांक 3 नंबर आहे. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे काय आहे, व्याकरण होय. आता वर्णविचार हा व्याकरण नाही मित्रांनो, तर हा वर्णविचार जो आहे तो व्याकरणाचा एक छोटासा भाग आहे मित्रांनो. पूर्ण व्याकरण म्हणजे हे पूर्ण व्याकरण झालं आणि त्यामध्ये वर्णविचार असा एक कुठेतरी छोटासा पॉइंट आहे. वर्णविचार हा व्याकरण नसतो मित्रांनो, तर विचार हा व्याकरणातला एक छोटा घटक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपला आहे तो म्हणजे मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते. आता हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो PSI 2004ला. तुम्ही बघू शकता मित्रांनो PSIच्या एक्झामसाठी जास्तीत जास्त प्रकारे या प्रश्नांवरती या प्रकारावरती प्रश्न विचारलेले आहेत आणि याच्यामध्ये डीपमध्ये असं जास्त काही गेलेले नाहीत. मराठी भाषा जी आहे ती कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते. सॉरी, इथं मराठी भाषा पाहिजे होतं मित्रांनो. मराठी भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते किंवा मराठी लिपी जी आहे ती कोणत्या प्रकारे लिहिली जाते मित्रांनो. मराठी लिपी जी आहे ती कोणत्या प्रकारे लिहिली जाते. मराठी म्हणजेच आपली देवनागरी असते मित्रांनो. देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहितात का रे, अजिबात नाही. मग हा ऑप्शन कट झाला. वरून खाली आणि खालून वर असलं काही कुठं दिलेलं असतंय का. वरून खाली आणि खालून वर असं लिहितो का आपण कधी, नाही मित्रांनो. तर ते काय आहे, डावीकडून आपला जो हा हात आहे हा डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे आपण काय करतो, लिहित चालतो. म्हणजे काय आहे, डावीकडून उजवीकडे आपण काय लिहितो मित्रांनो, तर डावीकडून उजवीकडे आपण मराठी भाषेचं लिखाण करत असतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. सहावा आणि महत्त्वाचा जो प्रश्न आहे आपला मित्रांनो तो काय आहे, मराठी भाषा मुख्यतः डॅश डॅश या लिपीमध्ये लिहिली जाते. क्लर्क 2007ला हा प्रश्न आला होता मित्रांनो. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की जे मराठी भाषेवर प्रश्न जे आहेत भाषा आणि ह्याच्यामध्ये जो आपला पहिला टॉपिक आहे भाषा लिपी ज्ञान, यामध्ये काय आहे मित्रांनो, तर भाषेवर जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत ते फक्त मराठी भाषा ही कोणत्या लिपीत लिहिलेली आहे आणि त्याचं सगळ्यात सरळ सोप्या आणि एका वळीत उत्तर म्हणजे मित्रांनो मराठी भाषा ही मुख्यतः देवनागरी लिपीमध्येच लिहिली जाते. मुख्यतः विचारलेलं आहे मित्रांनो, म्हणजे विशेष त्याचं तेच आहे की देवनागरीमध्ये लिहिलेले आहे. जर त्यांनी फक्त भाषा ही मराठी भाषा ही खालीलपैकी लिपीमध्ये लिहिली जाते तर बाळबोध हे उत्तर सुद्धा मित्रांनो कसं आहे, थोडंसं समर्पक आहे त्याला, पण एकदम टू द पॉइंट जे उत्तर आहे आपलं ते देवनागरीच आहे मित्रांनो. म्हणून बाळबोध जर दिलेला असेल, देवनागरीही दिलेला असेल तर देवनागरी निवडा. आणि जर देवनागरी वगैरे ह्या बाकीच्या कोणत्याही लिपी याच्यामध्ये दिलेल्या नसतील तर आपण काय निवडू शकतो, बाळबोध सुद्धा निवडू शकतो. पण मोर करेक्ट जे उत्तर असतं, जे जास्तीत जास्त योग्य असतं ते उत्तर आपलं आहे मित्रांनो ते देवनागरी. याच्यामध्ये आता आणखी पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो तो म्हणजे मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते. आता मराठी भाषेचे लेखन जे आहे ते कोणत्या लिपीमध्ये केले जाते. नागरी लिपीचा काही संबंध आहे का, काही नाही. मोडी लिपीचा काही संबंध नाही. संस्कृत ही लिपी आहे का रे, संस्कृत ही तर सेपरेट भाषा आहे जी की देवनागरी लिपीमध्येच लिहिली जाते. आणि
देवनागरी लिपी जी आहे ही देवनागरी लिपीमध्ये काय केलेलं असतं मित्रांनो, तर मराठी भाषेचं लेखन हे देवनागरी लिपीमध्ये केलेलं असतं. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो STI 2010 ला आलेला प्रश्न आहे मित्रांनो. हाही प्रश्न STI 2010चा होता. 8वा प्रश्न हा जो आपला आहे हाही STI 2010चा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न असा आहे की देवनागरी आदर्श लिपी मानले जाण्याचे कारण सांगा. देवनागरी आदर्श लिपी मानल्याचे कारण सांगा. तर देवनागरी लिपीमध्ये प्रत्येक वर्ण स्वतंत्र चिन्हाने दाखवता येतात. आदर्श लिपीचा म्हणजे आदर्श लिपीची व्याख्याच ती आहे मित्रांनो. आदर्श लिपी जी असते त्याला क्रायटेरियाच असा आहे की प्रत्येक जो वर्ण आहे तो स्वतंत्र चिन्हाने दाखवता यावा. यालाच काय म्हणतात मित्रांनो, ज्या लिपीमध्ये प्रत्येक वर्ण हा स्वतंत्र चिन्हाने दाखवता येतो त्यालाच आदर्श लिपी म्हणतात. आता प्रत्येक वर्ण स्वतंत्र चिन्हाने दाखवता येत नाही असं आहे का रे? जवळपास नाही मित्रांनो. 1-2 अपवाद सोडले तर सगळे वर्ण आपल्याला काय करता येतात, स्वतंत्र चिन्हाने दाखवता येतात. त्यानंतर देवनागरी लिपीत ध्वनीला स्वतंत्र चिन्ह नसते. आता देवनागरी लिपीमध्ये ध्वनीला स्वतंत्र चिन्ह नसते असं कोणी सांगितलंय? अजिबात नाही. ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असतात मित्रांनो देवनागरी लिपीमध्ये. हेही चुकीचं. देवनागरी लिपीमध्ये एका वर्णाला 2 ध्वनी असतात असं अजिबात नाही मित्रांनो. जे आपलं उत्तर आहे ते देवनागरी लिपीमध्ये प्रत्येक वर्णाला स्वतंत्र चिन्हाने दाखवता येते आणि त्यालाच काय म्हणतात मित्रांनो, आदर्श लिपी म्हणतात. आता आपल्याला जे यांनी दुसरं विधान दिलेलं आहे त्यावरून मित्रांनो आपण लेक्चरमध्ये याच्यावर स्पष्टपणे सांगितलेलंच आहे, पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. पण तरीही तुम्हाला आणखी सांगतो की प्रत्येक वर्ण स्वतंत्र चिन्हाने दाखवता येत नाही असं हे म्हणतात मित्रांनो. पण प्रत्येक वर्ण हे काय येतात, स्वतंत्र चिन्हाने दाखवता येतात. त्याला 1-2 अपवाद आहेत मित्रांनो. जे आपण च काढतो, च याचा उच्चार च सुद्धा होतो मित्रांनो. च आणि च असे 2 उच्चार सुद्धा त्या ह्याचे होत असतात. पण जवळपास सर्वच वर्ण काय आहेत मित्रांनो, तर आपल्याला स्वतंत्र चिन्हाने दाखवता येतात. जसं आपण जर इंग्लिशचं उदाहरण घेतलं तर टीचा त्यांचा काय होतो मित्रांनो, टी पासून त सुद्धा होतो त्यांचा. त उच्चार करायचा असेल ना त्यांना तरीही ते टीच वापरतात आणि ट उच्चार करायचा असेल तरीही टीच वापरतात. त्यांना जर ठ उच्चार करायचा असेल मित्रांनो, ठ साठी सुद्धा ते काय वापरतात, TH वापरतात. आणि द जरी उच्चार करायचा असेल तरी TH असा द सुद्धा त्यांच्याकडे. त्यांना बरेच पुन्हा पुन्हा काय करावं लागतं, बरेच वर्ण जे आहेत ती पुन्हा पुन्हा वापरून त्यांना काय करावं लागतं, त्या खुणा पुन्हा पुन्हा वापरावं लागतात आणि पुढचा वर्ण तयार होत असतो. नंतर आता पुढे जो आपला आहे 9वा प्रश्न, हा 9वा प्रश्न आपला आलेला आहे PSI 2010ला. PSIच्या 2010ला हा आलेला प्रश्न, देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत. बघा हा प्रश्न वारंवार रिपीट होत आहे. इथपर्यंतच नाही मित्रांनो, हा रिपीट आणखी कुठे झालेला आहे, PSIच्या 2017ला सुद्धा मित्रांनो हा पुन्हा एकदा रिपीट झालेला आहे. आणखी मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते, ती ही देवनागरी लिपी. हा पुन्हा कधी रिपीट झालेला आहे मित्रांनो, राज्यसेवा मेन्सला 2019ला मित्रांनो हा पुन्हा प्रश्न आलेला आहे. देवनागरी लिपी व बाळबोध लिपी ज्या आहेत या दोन्ही नावाने ओळखलं जातं. पण मराठी लिपी जे आपण लिहितो त्याला देवनागरी लिपी हे मोर करेक्ट. जर दोन्ही ऑप्शन असेल तर देवनागरी, आणि ऑप्शन एकच असेल बाळबोध तर बाळबोध सुद्धा तुम्ही निवडू शकता मित्रांनो. कारण देवनागरी लिपीलाच काय बाळबोध या नावाने सुद्धा ओळखलं जातं. म्हणजे कसं आहे मित्रांनो, जर एकाच मुलाची 2 नावे असतील तर त्याचं जे आपण शाळेतलं नाव आहे या शाळेतल्या नावाने जास्तीत जास्त बोलतो. आता शाळेतलं नाव जसं एखाद्याचं असेल ओमकार आणि घरचं नाव असेल बंट्या. आता बंट्याला आपण ओमकार नावाने, जर ओमकार नाव असेल त्याचं तर ओमकार नावच अगोदर सिलेक्ट करणार, कारण बंट्या हे नाव काय आहे, ओमकारचं पर्यायी नाव आहे. म्हणून देवनागरीचं जे पर्यायी नाव आहे ते आपलं बाळबोध आहे. पण बाळबोध लिपी देवनागरी आणि बाळबोध दोन्ही दिल्यावर आपल्याला, म्हणजे ओमकार आणि बंट्या सांगितल्यावर जसं आपण ओमकार निवडतो त्याचप्रमाणे कसं असतं मित्रांनो, देवनागरी आणि बाळबोध सांगितल्याच्या नंतर देवनागरी निवडायचं असतं.
त्यापुढे आपला आता ह्या लिपीबद्दल अनेक प्रश्न आलेले आहेत मित्रांनो, 2-3 वेळेस रिपीट झालेले प्रश्न आहेत त्याच्यावर. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत हा 2010 मध्ये रिपीट झालेला आहे. डावीकडून उजवीकडे आहे मित्रांनो, बरोबर आहे. डावीकडून उजवीकडे आहे, उजवीकडून डावीकडे येतच नाही. वरून खाली ही लिपी असं आपण लिहितच नाही मित्रांनो. आणि वर्तुळाकार वगैरे हे काय असतं का रे असलं, तर यापैकी काहीही नाही मित्रांनो. हे जे प्रश्न आहेत हे खूप सोप्या पद्धतीने टॅकल करता येतात आणि हे टॅकल करायचे असतात मित्रांनो, कारण यामध्ये ऑप्शन तुम्हाला 2-2 ऑप्शन सारखालेही दिसू शकतात मित्रांनो. जर 2 ऑप्शन सारखे असतील, म्हणजे जसं आपण आता बघितलं बाळबोध आणि देवनागरी हे दोन्ही जर दिलेले असतील तर आपण काय निवडणार मित्रांनो, तर नक्कीच देवनागरी निवडायचं, कारण बाळबोध हा देवनागरीचा पर्यायी शब्द आहे. पर्यायी शब्दाला आपण अगोदर प्रथम प्राधान्य द्यायचं नाही मित्रांनो. हा पुढचा जो प्रश्न आहे तो समूहात न बसणारा शब्द ओळखा असा प्रश्न आहे मित्रांनो. आता समूहात न बसणारा देवनागरी, मोडी आणि रोमन आणि इटली आहे मित्रांनो. आता देवनागरी काय आहे, लिपी आहे. मोडी सुद्धा लिपी आहे मित्रांनो आणि रोमन सुद्धा काय आहे, लिपी आहे. पण या ठिकाणी इटली जो आहे ऑप्शन, इटली काय आहे मित्रांनो, इटली हे कोणत्याही याच्यामध्ये लिपी नाही मित्रांनो. तर इटली हा एक देश आहे आणि म्हणूनच आपण काय करतो, यांनी काय सांगितलंय तर गटामध्ये न बसणारा, समूहात न बसणारा शब्द, तर समूहात न बसणारा शब्द हा आहे आपला इटली. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे, इटली. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे, व्याकरण म्हणजे काय, व्याकरण म्हणजे काय हा प्रश्न आहे मित्रांनो. तर व्याकरणाची व्याख्या बघा, आपली आता दुसरी वेळे पुन्हा तीच व्याख्या. व्याकरणकारांनी लिहिलेली भाषा अजिबात नाही असं काही नसतं मित्रांनो. दुसरं, भाषेचे स्वरूप स्पष्ट करणे. भाषेचे स्वरूप स्पष्ट करणे नाही मित्रांनो, तर भाषेचे स्पष्टीकरण करण्याचे शास्त्र म्हणजे काय आहे. भाषेचे स्पष्टीकरण करणारे जे शास्त्र आहे ते म्हणजे काय आहे मित्रांनो, व्याकरण असतं. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे काय, व्याकरण. चौथा बघायची गरज नाही मित्रांनो, भाषेची उपयुक्तता स्पष्ट करणारे अजिबात नाही असं काही नसतं. त्यानंतर जो आपला 12वा प्रश्न आहे मित्रांनो, तर भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, कारण कारण काय आहे मित्रांनो. भाषेच्या प्रवाहात वळण नसतात असं आहे का रे, अजिबात नाही. त्यानंतर भाषेमध्ये बदल होतात. हा, भाषेमध्ये बदल होत असतात मित्रांनो, भाषेमध्ये बदल होत असतात. त्यामुळे मित्रांनो उत्तर हे असण्याची दाट शक्यता आहे. तरीही यामध्ये काय करतात मित्रांनो, जास्तीत जास्त अचूक उत्तरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून आपण ऑप्शन बघून घेऊ. व्याकरणाच्या नियमांना मुरड घालावी लागत नाही. व्याकरणाच्या नियमांना मुरड घालावी लागत नाही असं काही कुठे वाचलंय किंवा ऐकलंय किंवा आपण शिकवलंय का रे मित्रांनो, अजिबात नाही. त्याच्यानंतर जो आहे आपला चौथा ऑप्शन, तो चौथा ऑप्शन काय आहे, भाषेचा प्रवाह अखंड चालू नसतो. नाही नाही, असं काही नसतं मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2च हे आपलं उत्तर आहे मित्रांनो. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, कारण भाषेमध्ये बदल होत जातात. जसं नदीचा प्रवाह हा सुरुवातीला एका झऱ्यापासून पुढे चालून असा उगम पावल्याच्या नंतर नदीचं मोठं असं खूप मोठं स्वरूप तयार होतं, तसं भाषेचं सुद्धा मित्रांनो बदल होत जात असतो भाषेमध्ये. आणि म्हणूनच भाषेला काय करत असतात, त्याचप्रमाणे जे नदीचं जे प्रवाह आहे तो प्रवाह प्रदेशानुसार आणि कालावधीनुसार काय होत असतो, बदलत जात असतो. प्रवाह हा काय होत असतो, बदलत जात असतो. त्याचप्रमाणे भाषा सुद्धा मित्रांनो प्रदेशानुसार आणि प्रवाहानुसार काय होत असते, बदलत असते. आता ती कशी बदलते मित्रांनो, तर ती बघा, आता साताऱ्यामध्ये जे बोलण्याची पद्धत असते आणि कोल्हापूरमध्ये बोलण्याची भाषा असते आणि आपल्या पुण्यामध्ये किंवा मग मराठवाड्यामध्ये बोलण्याच्या जे पद्धती आहेत ते थोडा सगळ्यांमध्ये बदल आहे मित्रांनो. जसं की साताऱ्यामध्ये जर तुम्ही कोणाला बोलवलं ना तर तो काय म्हणतो, आलो की, असं म्हणजे या ट्यूनमध्ये बोलतात मित्रांनो. म्हणजे त्यांच्याकडे थोडीशी बोलण्याची भाषा थोडीशी वेगळी आहे. हे बदल मित्रांनो प्रदेशानुसार होत असतात, प्रदेशनिहाय बदल होत असतात. विदर्भामध्ये जर तुम्ही गेलात तर विदर्भामध्ये तुम्हाला मराठीमध्ये भरपूर प्रमाणात हिंदीचं प्रमाण मिक्स झालेलं दिसेल, कारण हिंदी त्या ठिकाणी मध्य प्रदेशच्याही जवळ असल्यामुळे कदाचित असंही असू शकतं. पण हिंदीची छटा मराठीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते.
ते त्या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो यानंतर आपण आता बघतोय 13वा प्रश्न जो आहे तो केवळ भाषा हा केवळ काय आहे, संवादाचेच साधन नाही तर साहित्याच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. असं 13वा प्रश्न काय म्हणतो मित्रांनो की भाषा हे संवादाचेच साधन नाही तर काय आहे, साहित्याच्या संदर्भात ते आत्मविष्काराचे सुद्धा काय आहे, माध्यम आहे. मित्रांनो हे वाक्य संपूर्ण बरोबर आहे, कारण मी तुम्हाला शिकवताना जे आपले व्याकरणाचे आपण जो आतापर्यंतचे 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण सांगताना मी तुम्हाला सांगितलं होतं की भाषा हे काय आहे, आत्मविष्काराचं सुद्धा साधन म्हणजे माध्यम आहे, सर्वश्रेष्ठ माध्यम आहे मित्रांनो ते उलट. कारण आपण भाषेद्वारे जे आपण आपल्याला मिळालेलं जे ज्ञान, अर्जित केलेलं ज्ञान असतं किंवा आपल्या जे शास्त्रज्ञांनी थोर विचारवंतांनी जे त्यांचं ज्ञान अर्जित केलेलं असतं ते भाषेद्वारे ते काय करत असतात, लिहून ठेवत असतात आणि ते पुढं आपल्या सर्वांसाठी फायद्याचं ठरत असतं, लाभदायक ठरत असतं. त्यातून आपला आत्मविष्कार होत असतो मित्रांनो. आपल्या आत्मविष्कारासाठी काय असतं मित्रांनो, ते भाषा ही सर्वश्रेष्ठ असतं. साहित्यांचा सुद्धा काय असतं मित्रांनो, साहित्यांच्या सुद्धा आत्मविष्कारासाठी ते काय असतं, सर्वश्रेष्ठ माध्यम आहे मित्रांनो. भाषा जेवढी चांगली असेल तेवढं मित्रांनो ते जास्त फेमस होत असतं. त्यानंतर जे आपलं आहे उत्तर त्याचं काय आहे, संपूर्ण बरोबर आहे मित्रांनो, पूर्वार्ध वगैरे नाही, ते सर्वच बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर भाषा विषयक कौशल्यांच्या किती पायऱ्या आहेत. आता भाषा विषयक कौशल्यांच्या किती पायऱ्या, तुम्ही आपला व्हिडिओ पुन्हा जाऊन पहा मित्रांनो. व्हिडिओमध्ये आपण भाषाविषयक कौशल्यांच्या पायऱ्या दिलेल्या आहेत आणि कौशल्यांच्या ज्या पायऱ्या आहेत त्या 5 पायऱ्या आहेत मित्रांनो. या 5 पायऱ्या कोणत्या आहेत तर लिहिणे, वाचणे, बोलणे, ऐकणे, लिहिणे, वाचणे, बोलणे, ऐकणे व आकलन करणे जे आहे मित्रांनो, व आकलन करणे ह्या 1, 2, 3, 4 आणि 5 ज्या आहेत मित्रांनो, या पायऱ्या कशाच्या आहेत, त्या भाषा विषयक कौशल्यांच्या पायऱ्या आहेत मित्रांनो. हा प्रश्न आपल्याला आला होता भाषा विषयक कौशल्यांच्या पायऱ्याचा PSIच्या 2017च्या जे एक्झाम आहे मित्रांनो, STIच्या 2016च्या एक्झाममध्ये काय आला होता, हा प्रश्न आला होता. आता यापुढचा आणखी एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे मित्रांनो. इंटरेस्टिंग म्हणजे प्रश्न विचारताना कशी गल्लत होते आणि आपण वाचताना कसं चुकतो याचं खूप मोठं उदाहरण आहे मित्रांनो ते. तर आपण त्याच्याकडे पाहू. आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो, यामध्ये काय दिलेलं आहे की लेखन नियमानुसार अयोग्य असलेले वाक्य ओळखून अचूक पर्याय ओळखा. आता यांनी काय दिलंय, अयोग्य असलेले वाक्य ओळखून अचूक पर्याय निवडा. आता काय मित्रांनो, आपण वाचताना अशी गल्लत करून जात असतो, लेखन नियमानुसार आणि लगेच बघून काय म्हणतो, अचूक पर्याय ओळखा. हे 2 कीवर्ड बघून मोकळे होतो. पण यांनी प्रश्न इथं असा फिरवलेला आहे मित्रांनो की लेखन नियमानुसार अयोग्य असलेले, अयोग्य म्हणजे काय, योग्य नसलेले म्हणजेच काय, बरोबर नसलेले म्हणजे चुकीचे असलेले ओळखायचे आहे आपल्याला. लेखन नियमानुसार अयोग्य म्हणजे काय, अयोग्य, योग्य नसलेले वाक्य आपल्याला काय करायचे, ओळखायचंय. आणि ते अयोग्य असलेले म्हणजेच योग्य नसलेले वाक्याचा जो अचूक पर्याय आहे, या ठिकाणी बघा हाही शब्द पुन्हा त्यांनी असा वापरला आहे की त्याचा अचूक पर्याय ओळखा. म्हणजे काय, अयोग्य असलेले वाक्य म्हणजेच बरोबर नसलेले वाक्य आणि त्याचा बरोबर पर्याय निवडायचा आहे आपल्याला. अचूक म्हणजे चूक नसलेला. म्हणजे कसा मित्रांनो, या ठिकाणी सरळ सरळ त्यांनी आपल्याला फसवण्यासाठी हे वाक्य टाकलेलं आहे. तर ते वाक्य कसं आहे, लेखन नियमानुसार अयोग्य असलेले म्हणजेच काय, अयोग्य म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा, हे लक्षातच ठेवा, पाठ करायची गरज पडली तर पाठ करा. अयोग्य म्हणजे काय, योग्य नसलेले म्हणजेच चुकीचे असलेले वाक्य ओळखून अचूक पर्याय निवडा. पर्याय अचूक निवडायचा आहे मित्रांनो, पण वाक्य आपल्याला चुकीचं निवडायचं आहे. अक्षर म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण. अक्षर म्हणजे काय मित्रांनो, पूर्ण उच्चारलेले वर्ण.
हे अगदी बरोबर विधान आहे आपले मित्रांनो. आपल्याला कोणतं निवडायचं आहे? अयोग्य वाक्य निवडायचं आहे. व्यंजनात स्वर मिसळून अक्षर बनते. अगदी बरोबर आहे मित्रांनो, कारण अक्षर हे काय असते? पूर्ण उच्चाराचे असते. जसा की कचं टंगडं मोडलेला असतं तो वर्ण असतो. तो वर्ण कोणता वर्ण आहे मित्रांनो? तर तो व्यंजन आहे. आणि त्या व्यंजनामध्ये जर आपण आणखी एखादा स्वर मिसळला, जसं की आपण अ मिसळला, तर उत्तर काय येतं मित्रांनो? म्हणजे त्याचं काय येतं? क येतं. तर क हा काय आहे? अक्षर आहे, म्हणजे पूर्ण उच्चारित आहे. त्याला हालांत नसतो, म्हणजे त्याचं टंगडं मोडलेलं नसतं मित्रांनो. आपल्या साध्या भाषेत त्याचं काय नसतं? टंगडं मोडलेलं नसतं, म्हणून तो पूर्ण उच्चारित शब्द असतो. पूर्ण उच्चारित जो अक्षर असतं, पूर्ण उच्चारित जो वर्ण असतो, त्या पूर्ण उच्चारित वर्णालाच काय म्हणतात मित्रांनो? अक्षर म्हणतात. आता व्यंजन ही पूर्ण उच्चारित नसतात, पण त्यामध्ये स्वर जेव्हा आपण मिळवतो तेव्हा ते काय होतं? पूर्ण उच्चारित बनतो. त्यानंतर पुढचा आहे अक्षर म्हणजे काय? तर अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे. मित्रांनो लक्ष देऊन बघा, पूर्ण उच्चाराचे जे आपले वर्ण असतात, पूर्ण उच्चाराचे वर्ण म्हणजे अक्षर असतं, पण पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे काय आहे मित्रांनो? तर पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे वाक्य आहे मित्रांनो. वाक्य आहे, हे अक्षर नाही. पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे काय आहे? वाक्य आहे, अक्षर नाही. मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. अगदी बरोबर वाक्य आहे मित्रांनो हे सुद्धा. म्हणजे चुकीचं त्यांनी विचारलेलं आहे आणि चुकीचं वाक्य हे आहे ऑप्शन क्रमांक 3चं. अयोग्य असलेलं वाक्य म्हणजे योग्य नसलेलं वाक्य कोणचं आहे? ऑप्शन क्रमांक 3चं. म्हणून आपलं उत्तर काय आहे? उत्तराचा अचूक पर्याय निवडायचं सांगितलेलं आहे. तर उत्तराचा अचूक पर्याय जो आहे तो आपल्याला चुकीचा असणारा पर्याय निवडायचा, म्हणजे 3 आहे. तर उत्तराचा अचूक पर्याय आपला आहे 3 नंबरचा ऑप्शन मित्रांनो. आता ह्या चौथ्या वाक्याबद्दल थोडीशी माहिती सांगताना, म्हणजे तुमच्या लक्षात तर आहेच, पण जे असतं ना, मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण म्हणतो. व्याख्या पाठ करणं आणि खरंच समजून घेणं यामध्ये बदल आहे मित्रांनो. समजून घेताना आपण काय करत असतो? ध्वनींना, आता जे ध्वनी आहेत त्यांना आपण काय वर्ण म्हणतो, पण कोणते ध्वनी? जे ध्वनी काय असतात भाषेमध्ये आपण वापरतो त्यांना काय म्हणतो? मूलध्वनी म्हणतो किंवा वर्ण म्हणतो. जे मुखावाटे मूलध्वनी निघतात त्यांना आपण वर्ण म्हणतो. आता मुखावाटे निघणारे मूलध्वनी जे आहेत, ध्वनी भरपूर प्रकारचे असतात मित्रांनो. ध्वनी म्हणजे कोणत्याही प्रकारचा जरी आवाज असेल तरी तो काय असतो? ध्वनी असतो. ध्वनी म्हणजे काय असतं? कोणत्याही प्रकारचा आवाज जरी असेल तरी त्याला आपण ध्वनी म्हणतो. मग नवरा बायकोच्या भांडणामध्ये बायकोने जर भांडे फेकून मारले, त्याचा सुद्धा काय ध्वनी होतो, त्याचा सुद्धा जो आवाज होतो, तो आवाज आपण भाषेत वापरत नाही. त्याच्यासाठी आपल्याकडे विशेष अशा काही खुणा नाहीत. त्यामुळे त्याला काय म्हणतात मित्रांनो? तर तो ध्वनी वर्ण नसतो किंवा तो भाषेचा भाग नसतो, म्हणून त्याला काय म्हणतात? मूलध्वनी म्हणत नाहीत. मुखावाटे जो मूलध्वनी निघतो, जो भाषेत आपण वापरतो, त्यालाच काय म्हणतात? वर्ण म्हणतात. उद्या मित्रांनो आपण याच टॉपिकवरील म्हणजेच मराठी व्याकरणाचा वर्णमाला हा विषय बघणार आहोत, हा टॉपिक बघणार आहोत. उद्या वर्णमाला विषय बघणार आहोत. अपेक्षा ही आहे मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि एकही प्रश्न बघा मित्रांनो आपला यामध्ये अडणार नाही याची मी शाश्वती घेतो. मित्रांनो प्रश्न असा आहे की आपण अभ्यास करत असताना अभ्यास कसा करायचा आणि प्रश्न कसे टॅकल करायचे. बऱ्याच वेळेस अभ्यास करत असताना आपण अभ्यास तर करून मोकळे होतो, पण त्यामध्ये आपल्याला प्रश्न जो टॅकल करायची पद्धत आहे ती प्रश्न टॅकल करता येत नाही आणि म्हणून आपले मार्क्स जात असतात. कारण आता आपण सुरुवातीला बघितल्याप्रमाणे त्यांनी विचारलं आहे मराठी भाषा मुख्यतः कोणत्या लिपीमध्ये लिहितात, आणि त्याचं उत्तर त्याच्या ऑप्शनमध्ये बाळबोध लिपी आणि देवनागरी लिपी दोन्ही लिपी दिलेल्या होत्या. आपण शिकताना तर असं शिकलेलो आहेत की जी देवनागरी लिपी आहे त्यालाच बाळबोध लिपी म्हणतात. मग आता 2-2 ऑप्शन जर आहेत तर दोन्ही ऑप्शन मित्रांनो ते बरोबरच आहेत, पण त्यामध्ये काय आहे? व्याख्येमध्ये आपण जे दिलेलं आहे मराठी भाषा ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते, म्हणून देवनागरी लिपीमध्येच लिहिली जाते, मुख्यतः देवनागरी लिपीमध्येच लिहिली जाते, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. प्रश्न जर तसा आला आणि दोन्ही ऑप्शन असतील तर देवनागरीमध्येच उत्तर द्यावं लागतं. आता जो आपला प्रश्न होता राज्यसेवा 2019ला एक प्रश्न आला होता मित्रांनो. तर राज्यसेवा 2019चा प्रश्न असा आहे, भाषा जी आहे मराठी भाषा जी आहे ती मराठी भाषा लिपी कोणत्या नावाने ओळखली जाते?
मराठी भाषेची जी लिपी आहे ती कोणत्या नावाने ओळखली जाते? आता पहिला ऑप्शन त्यांनी दिला होता वर्णमाला लिपी. वर्णमाला नावाची एकही लिपी अस्तित्वात नाही मित्रांनो, त्यामुळे तो ऑप्शन डायरेक्टली कट होतो. आदर्श लिपी मित्रांनो, आदर्श लिपी हा लिपीचा प्रकार नाही, तर काय आहे मित्रांनो, लिपीचं वैशिष्ट्य असतं. आदर्श लिपी हा एखाद्या लिपीचं वैशिष्ट्य असतं, ते लिपीचा प्रकार नसतो मित्रांनो. देवनागरी लिपी आणि बाळबोध लिपी हे दोन ऑप्शन होते मित्रांनो. ब नंबरचा ऑप्शन होता देवनागरी लिपी आणि क नंबरचा ऑप्शन होता त्यामध्ये बाळबोध लिपी. या दोन्ही लिपी काय आहेत? मराठी भाषेच्या लिपी आहेत आणि उत्तरामध्ये सुद्धा मित्रांनो त्या दोन्ही लिपी मराठी भाषेच्या लिपी दिलेला आहे. त्याचं कारणही मित्रांनो तसंच आहे, कारण बाळबोध लिपी आणि देवनागरी लिपी एकच लिपी आहे, त्यांना दोन फक्त नावं आहेत आणि उत्तराच्या ऑप्शनमध्ये जर दोन नावं असतील तर आपण दोन्ही निवडू शकतो. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ? जर चांगला वाटला असेल तर नक्की तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका मित्रांनो, मला त्यामधून प्रोत्साहन मिळत असतं. आणि पुढील असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्व विषयांवरील प्रश्नाच्या विश्लेषणासहित तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे मित्रांनो. फक्त अपेक्षा हीच आहे मित्रांनो की जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि मला एक मोटिवेशन मिळवून द्या मित्रांनो. तुमच्या ज्या शेअर करण्याने आणि तुमचा जो रिस्पॉन्स प्रतिक्रिया असतात त्या प्रतिक्रियांनी मित्रांनो मला 100% प्रोत्साहन मिळत असतं. आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवताना मित्रांनो 8669898913 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, या नंबरवरती टेलिग्राम करू शकता मित्रांनो. तुम्हाला काही अडचणी असतील तर या नंबरवरती कॉलसुद्धा करू शकता. तुमच्यासाठी 24/7 मित्रांनो मी उपलब्ध असेल. कधीही कॉल करा, कधीही मेसेज करा. कोणत्याही प्रश्नावरती काही अडचण असेल तरीही मित्रांनो तुम्ही अगदी कधीही कोणत्याही वेळी संपर्क करू शकता. तर मित्रांनो धन्यवाद. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा हीच विनंती आहे, कारण आपण जी मेहनत घेत आहोत ही गोरगरीब विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेत आहोत मित्रांनो. तुम्ही शिकवण्याच्या क्वालिटीवरती तुम्हाला काय वाटत असेल तरी मित्रांनो नक्की कळवा, कारण आपण जे पूर्णपणे मोफत जरी घेत असेल तरी पण आपण काय करतो, यामध्ये क्वालिटीला कसलाही कॉम्प्रोमाइज नाही मित्रांनो. प्रत्येक जे इन डिटेलमध्ये शिकवणं गरजेचं आहे ते पूर्णपणे आपण शिकवत आहोत. जरी कोणाला काही वाटत असेल तर नक्की मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.